चतुरानी सादा दिल है सुनहरा। सो गाईज तुम्ही आता बघू शकता, जर तुम्हाला स्पेशल व्ह्यू घेत बघत बघत आरामात हलका व्हायचा असेल तुम्ही गाईस सेजलनी घरून हा एअर फ्रायर आणला होता, त्याच्यामध्ये आम्हाला मस्त चिकन केलंय. सो सेजलनी घरून आणलं एअर फ्रायर एवढा मोठा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मी दीपेश पुन्हा एकदा स्वागत करतोय, म्हणजे बऱ्याच दिवसांच्या नंतर. सो फार्म हाऊसचा प्लॅन आमचा सक्सेसफुल झालाय कझिन्स लोकांचा. सो आम्ही आता चाललो माळवलीला, म्हणजे लोणावळ्यामध्ये. तर मित्रांनो, आज शनिवार रविवार आम्ही असा प्लॅन केला होता फार्म हाऊसचा आणि तो सक्सेसफुल झालाय. ॲक्च्युली 7ला निघणार होतो आम्ही, आता 9 वाजलेत आणि हे दरवेळीचं आहे आमचं. म्हणजे निघायचं असतं 8 वाजता, आम्हाला टायमिंग द्यायला लागतं 7चं. तेव्हा कुठं आम्ही आता 9 वाजता निघालो. ही लोक काहीच करत नव्हती. मी सगळ्या भाज्या बिज्या भरून घेतल्यात घरून. म्हणजे शॉपिंग साठी. आम्हाला मरणाची भूक लागली. आम्ही ॲक्च्युली वडापाव आणणार होतो, पण आमचा वडापाव आम्हाला काही भेटलीच नाही. त्यामुळे आम्ही आता खालापूरला उतरलो इकडे फूड कोर्टला. आणि मरणाची गर्दी, आज वीकेंड आहे ना, त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. सगळं घ्यायला पाहिजे आहे का नाही? एवढीच हे नाही, तू सभ्य नाहीस. गाईज आम्ही सगळेजण बसलो आता नाश्ता करायला, वडापाव खायला सगळेजण. नाही कसं लागते वडापाव? अप्रतिम, पण दीपेशनी बनवलं असं तर ते अजून चव असते ते वडापाव. ट्रॅफिकमुळे आमचा रस्ता चुकलाय म्हणजे काय करू, टाकू का? मागाशी आम्ही जेव्हा फूड कोर्टला थांबलो तेव्हा 30 मिनिट्स दाखवत होतं आणि आता 45 मिनिट्स दाखवते. म्हणजे आम्ही ट्रॅफिक वाटतं, इथं खूप जास्त ट्रॅफिक आहे. इकडनं मला वाटतं तिकडनंच लोकांनी गाड्या टाकून इकडनं बाहेर ना आलेत वाटतं. अच्छा, जायचं सरळच. भीती वाटते सेजलच्या अजम्पन्स ऐकून. ऍक्च्युली पाटी गाडी आहे, सगळेजण फिरवत आहेत. यशाला टेन्शन मध्ये. सेजू यार, अरे पाऊस कसला लागलाय कंटिन्यू बेकार, आणि आमचा मॅप पण आम्हाला धोका देतोय. अरे मस्त वाटते उलट. सेजलचा माहेर कारला भेंड गाईज आम्ही आता कारल्याला येऊन पोहोचलेलो आहोत. मस्त वातावरण आहे आणि ट्रॅफिक मारण्याची आहे, गर्दी पण खूप आहे. ट्रॅफिक आणि गर्दी एकच असते. हे बघा सीन, सुटला कारवा देऊल तुझा पाण्यानं.
भाऊंना नाही आणलं युतिका ताई? नाही ते जाऊन आले गेल्या आठवड्यात फार्म हाऊसला म्हणते नाही आले. चल चल चल. शिवाला दिलेले शब्दावर एकविरा देवीचं माय माऊलीचं ठिकाण कारले डोंगरावर. आमचं आता एकविराईचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही आता फायनली आम्ही आता निघालोय फार्म हाऊसला यायला. 12चं आमचं चेक इन होतं आणि आता 12:30 वाजले असतील मे बी. सो येस 12:30. 1 वाजताचं चेक इन होतं मेन. आम्ही आता 12ला केलेलं. आता बरोबर 1ला पोहोचू औकातमध्ये. भूक लागली आता मरणाची. सो आपण मस्तपैकी बनवून आणलंय घरनं जेवण. क्यूट दिसतोय बघा. दीपू दादाचा आज पनवतीवाला दिवस आहे कारण का त्याच्यासोबत जाम वाईट झालं. गरज आहे सांगायची. काय गरज आहे सांगा तुम्हीच. असं हा त्याला काय माहिती नाही. तुला पण दे. कच्ची कली सड्डा बेकार बेकार सीन. काय नाही केलंय. दर्शन घेतलं, ऑफ रोडिंग केली, काय काय केलंय. अजून बेकार विलाज. चला गाईज आम्ही आता पोचलेलो आहे आमच्या विलावर आणि आपण आता आतून टूर घेणार आहोत मस्त. सामान पण ठेवू. सो दिस इज द फर्स्ट लुक ऑफ विला. पॉश. हा आहे किचन आणि हा आहे बेडरूम. आता फायनली आमचं सगळं आटपलं आहे. जेवायला बसलो आहे. सेजननी मटर पनीरची भाजी आणली आहे बनवून घरून आणि युतिका त्यांनी झुणका आणला आहे. अजून भरपूर आयटम होते. इथं आलूवडी पण आहे. एकदम मस्त आहे फार्म हाऊस. विला विला. कुठे आहे मटर पनीर? यशची मटर पनीर कुठे आहे? ओ ॲडी जेव. आम्ही मस्तपैकी जेवायला बसलो आहे. सो या तुम्ही पण जेवायला आणि पण जेवून घेतो. दिशा काय वाटते? कसं वाटते फार्म हाऊस? एकदम मस्त वाटते. मला खुशी झाली आणि आय एम व्हेरी हॅप्पी. आता मला झालंय पूलमध्ये जायची घाई म्हणून मी घासावर घास मारते. पूलमध्ये जायची घाई झाली. स्कूलमध्ये
पूल पूल स्विमिंग पूल स्विमिंग पूल स्विम. हे जेवण एकदम भारी झालं. आम्हाला ऍक्च्युली एवढे सारे आयटम एक्सपेक्टेड नव्हते, पण मस्त सगळ्यांनी घरून काय काय आणलं. गोजी सर्व भाजी चांगले वाटते. चांगली होते. ती कॉर्नची भाजी कोणी आणली मला माहिती नाही, एकदम चांगली लागते. तेच इथं खाल्लं असतं तिकडे पण. ते काय ना खाल्ल्याशिवाय दिवस जात नाही. युतिका ताईला भाऊंची आठवण येते. मग काय आम्हाला पाहिजे. ऍक्च्युली आपल्याकडे एक्स्ट्रा गाडी असती ना, तर एवढ्या मोठ्या फार्म हाऊसमध्ये ऍक्च्युली 3 BHKचा आहे हा, आणि आम्ही इथं भरपूर जण येऊ शकलो असतो म्हणजे फॅमिलीला वगैरे घेऊन. एनिवेज जाम भारी. पाऊस पण पडतो मस्त. आता आम्ही मस्त चेंज करतो, स्विमिंग पूलमध्ये जातो, आणि वरचा टेरेसवरून व्ह्यू एक नंबर भारी दिसतोय. आणि दिशाने मला काहीतरी स्पेशल आयटम दाखवायला वरती बोलवलं. तर चला आपण बघूया ती काय प्लेस आहे. असं काय नाही हो काही. असंच आहे. मी याला बोललो व्ह्यू बघायला ये, आणि व्ह्यू बघता बघता तुम्ही काय करू शकता त्याच्यासाठी मी याला बोलवला. आता ते तिथं हाय, त्यात माझी कायच चुकी नाही. सो गाईज तुम्ही आता बघू शकता. जर तुम्हाला स्पेशल व्ह्यू घेत बघत आरामात हलका व्हायचा असेल, तुम्ही असं नको घेऊ दीपू दादा, नको घेऊ. असे नाही बोललो गाईज. पण हे खूप इंटरेस्टिंग आहे. खूप इंटरेस्ट. आल्यावर इथे बघा कशी मजा करतात गाईत सगळी जण इकडं. दिशा भारी. हे यश खोल आहे. गाई जी बघा, ही घाबरते खाली उतरायला. स्कूबा नाही टोचवर आहेस तू. गाईज आता मस्तपैकी पाऊस लागलेला आहे, आणि आम्ही एअर फ्रायरमध्ये हे नगेट्स फ्राय केलेत. नगेटची ॲक्च्युली वाट लागली, कारण कोणी लावली वाट? दिशाने वाट लावली नगेटची. तो मस्त आम्ही स्प्राईट आणि त्याच्यामध्ये यस व्हेज आहे, आणि फळं कापून टाकलीत. आता आम्हाला संध्याकाळचा नाश्ता म्हणजे भजी आणि चहा तिकडनं आलेला आहे फार्म हाऊस विलावाल्यांकडनं. फार्म हाऊस की विला विला ना. हो हो चहा टर्फ मध्ये जाऊ चला, त्या पाणी बिल्ली मस्त तर आहे. लय गरम आहे. फडका घे ना होता. कशी दिसते मी.
काय संस्कार देतो सगळे तसेच करायचे. सेजल दिशा कशी लागते भाजी? मस्त आहे, एक नंबर आहे. भजी एक नंबर आहे, मस्त आहे, मला आवडली जाम. पुरी नाही खेकडा भाजी मस्त आहे यार. एवढ्याशा वाटतं direct. काय? म्हणजे एक कसे बघू. एवढा पण म्हणजे नका बोला. फ्रेंच फ्राईज स्प्रिंग रोल. मैंने कहा देखो कहाँ कुछ मुश्किल है और मैंने काम किया तो बड़ा सो गाईज या आमच्या इकडे चिकनचे लॉलीपॉप खायला. दिशा तुझी लॉलीपॉप तुझ्यात लॉलीपॉप आहे. एअर फ्राय मध्ये बेक केलेले लॉलीपॉप. विदाउट ऑइल. चला मित्रांनो, आता फायनली आमचं जेवण पण आलेलं आहे. सो या मोठ्या डब्यामध्ये त्यांनी आम्हाला चिकन बनवून दिलंय आणि व्हेज पण आहे. गाईज आता आम्ही जाऊन परत पाण्यामध्ये जाऊ पवायला. चला, सो हे आपलं जेवण आहे. जलपरीज and जल जेवायला दाखव तुम्हाला काय काय आहे. So इकडे चिकनचा रस्सा, जिलेबी, भात, भाकरी, ही ज्वारीची आणि तांदळाची मिक्स आहे, सॅलड आणि तांदळ. सो मला वाटत नाही. ओय मला पण नाडानं. मला नाही लागली. होय, हा डब्बा घ्या तुमच्या इथं आणि घ्या. मी वाटते ना दुसरा हात वाटी आणला. असं पकड तरी नाही तो घेत नाही खायची. गाईस सेजलनी घरून हा एअर फ्राय आणला होता, त्याच्यामध्ये आम्ही मस्त चिकन केलंय. सो सेजलनी घरून आणलं एअर फ्राय एवढा मोठा. हो समजलं त्यांना. भारी आहे, एकदम मस्त झालंय. आणि इथंच उद्घाटन केलंय. मग अशी मी तो पाडला, मला पतलूनी ढकलली, मग तो पडला. एअर फ्राय नाही पडला, त्याच्या आतला पडला. चला चला गाईज आम्ही मस्त मैफिल मस्त आणि आता गाईज बसलो इकडे. करावटे लावलेला आहे आमचा आणि मस्त त्यांनी चिकन एअर फ्राय आणि मस्त त्यांनी आम्हाला सोय करून दिली, एकदम भारी वाटला. आणि आल्यापासून आम्ही गाणं बोलतो ऍक्च्युली. युतिका ताई आणि सेजल दिशा आणि युतिका ताई झोपल्यात. सो आता आम्ही आमचा करावटे कंटिन्यू करतो. गुड मॉर्निंग सगळ्यांना. 7 वाजलेले आहेत सकाळचे आणि आम्ही उठलेलो आहे आता. मस्त स्विमिंग पूलचा व्ह्यू आणि आता आम्ही झालो टर्फमध्ये. सो आमची काही गार नाही एवढा. वेट आम्ही चेक करतोय पाणी कसं आहे. सो ए भारी आहे उलट. चल उतरू शिस्तीत उतरू चल. सो रात्री मी आणि ॲडी आम्ही लोक झोपलो 2:30ला. ह्या दोघी युतिकाताई आणि दिशा झोपल्या 12-12:30 वाजतात आणि बाकीच्यांचं नाही माहिती, बाकीचे होते जागे. तर आम्हाला मस्त फार्म हाऊस एकदम विला मस्त भेटलेला एकदम. आपली तयारी झाली आता आणि आपला नाश्ता येणार आहे. सो 11चं चेकआउट घेतलं आणि नाश्ता 10 वाजले, अजून आला नाही, येईल तोपर्यंत आवरून घेतलं. बाकीची होतात रेडी आणि आपण पण आता निघणार आहोत. सो आमचा असा प्लॅन आहे की कुठेतरी जायचं आहे इथून, कारण इथून आपण जर 11 वाजता निघालो तर मग पोचायला आम्हाला जवळपास 1 वाजेल, कारण ट्रॅफिक असतं तर 2 पण वाजू शकतात. पण आज संडे आहे तर विचार केला की काहीतरी फिरून जाऊ. बघूया आता यश काय बोलतो. यशच्या ठरवण्यावर आहे कुठे जायचं आहे कुठे नाही, कारण ड्राईव्ह तो करणार आहे ऑब्विसली. सो आता मी जातो खाली आणि खाली गेलो दाखवतो तुम्हाला काय चाललं आहे काय नाही. एक्सपोज जास्त आहे ते काळे दिसतोय ना सगळेजण. ॲक्च्युली स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये आम्ही सकाळपासून डुबक्या मारतोय
ऍडी तर आत्ता उठलाय 9:30. भरलाय 10 वाजता उठला ना आता 9:30ला ऍडी. आणि आम्ही सकाळी म्हणजे या दोघी लवकर झोपलेल्या, युतिका ताई आणि ही. सो मला 7 वाजता उठवायला आल्या. मी यांना बोललो की तुम्ही भाई लेट झोपून लवकर झोपून आम्हाला उठवायला येताना. अक्कल नाही ना, अक्कल तोकडी अक्कल. ए नाश्ता आला काय? अजून नाही. भूक लागलाय मला म्हणून गाईज, मला भूक लागत होती ना तर तेच सारखा डोक्यात चालू होता. मग मी काय केलं म्हणजे मी परत झोपलो, म्हणजे मग उठलो. झोपलेलीस तू? मग आता उठलो मी परत. स्ट्रेंज मॅन. इकडे आम्हाला नाश्ता आलेला आहे. आता आम्ही जुडलोत खायला. आम्हाला जाम भूक लागली आता, कारण रात्री जेवलेलं तेवढंच होतं. ते चिकन वगैरे असेल तर गरम करा ना कालचा, मजा येईल. असेल चांगला आहे का पण तू? मला पण पाहिजे. फिर बघ जरा, तूच करू शकतेस काहीतरी आपल्यासाठी. तर मित्रांनो, आमचं आता सगळं आवरलंय, नाश्ता झालाय, मजा करून झाली आहे आणि आता फायनली घरी जायला निघालोय. सो कसा होता ओव्हरऑल एक्सपिरियन्स दिशा? एकदम मस्त. आम्ही जाम मजा केली, जाम आम्हाला मजा आली एकदम. गाईज आम्ही घरी नाही जाणार आहोत, आम्ही चाललो आता मॅप्रो गार्डनला. यश बोलतोय की घरी जायचंय जेवायला पण आता 12-11:30 झाले असतील आणि आज संडे आहे, लवकर घरी जाऊन काही अर्थ नाही आहे. सो आम्हाला बाहेर फिरावं लागणार आहे. सो आम्ही आता विचार केलाय की मस्त मॅप्रो गार्डन फिरू आणि थोडंसं हे करू, लॉंग ड्राईव्ह करू आणि घरी जाऊ. सो गाईज तुम्ही पण या आमच्यासोबत फिरायला, आम्ही तुम्हाला घरी पण सोडू, घर पोच. ह्याच्या अगोदर पण एक व्हिडिओ शूट केली आहे मी, पण त्याच्यामध्ये माझा माईक अटॅच नव्हता, आवाज त्याच्यामुळे नाही आवाज आलाय. नाही आलाय. सो आम्ही आता पुन्हा करतो. वेट, देतो. सो जाऊया आपण. निघालो आम्ही आता, बॅगा वगैरे भरल्यात. सेजल कसा वाटला तुला पूर्ण एक्सपिरियन्स? चांगला होता. सेजलनेच इकडे बुकिंग वगैरे सगळी केलेली. सो ऑल थँक्स टू हर. वेलकम. माझा फोन द्या शोधून, फोटो काढायला घेतलेला तुम्ही सर्वांनी. iPhone 17 घेतलाय मॅडमनी. चला चालले सगळे चालले. एकदम भारी, मस्त. तुम्ही पण या नक्की. मस्त एकदम, लय भारी, लय मेंटेन, वेल मेंटेन. चला आता निघताना स्प्राईट. ओय चल. आम्ही आता निघालोय. येस ब्रो. गाईज आता जशा मी ज्या प्रकारे तुम्हाला बोललेलो तिकडं ज्या आपण होतो आपल्या विलावर, की आम्ही चाललो आता मॅप्रो गार्डनला. सो मॅप्रो गार्डनला आम्ही नाही गेलो. आता मग चाललोय बिस्मिल्ला मध्ये बिर्याणी खायला. सो तुम्ही तिथे येऊ शकता. आता तुम्ही इथे कुठे जवळपास आत्ता व्लॉग बघून, पण त्या आम्ही तुम्हाला नाही भेटणार कारण हा व्लॉग लेट टाका दीपू दादा. एडिट करून देशील? अच्छा सगळे टाकतो. नाही, माझा असं म्हणणं नाही, लेट टाक एकदम. मॅप्रो गार्डनला का नाही गेलो आपण सांग? यश दादाला न्यायचा नव्हता आम्हाला, मग यश दादीने राग काढला त्याचं सर्व आमच्यावर. आता कुठली बिर्याणी खाशील तू? मलाई बिर्याणी. चिकपीस बिर्याणी पण भारी लागते. गाईज आम्ही इकडं बिर्याणी खायला आलो, उरणला आलो, म्हणजे तेवढं लांबून उरणला आलो. सो वी आर हॅविंग मलाई बिर्याणी या खायला.